आपण मृत्यूपत्र किंवा विलबद्दल बोलतो तेव्हा डोळ्यासमोर काय येतं? एक साधा कागद? नाही. खरं तर ते त्यापेक्षा खूप जास्त आहे. ते म्हणजे एखाद्या व्यक्तीचा अंतिम शब्द, त्यांच्या मेहनतीबद्दल, त्यांच्या भावनांबद्दल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या इच्छेबद्दल. पण मग प्रश्न हा आहे की ह्या अंतिम इच्छेला कायद्याचं स्वरूप कसं मिळतं? म्हणजे असं नेमकं काय लागतं ज्यामुळे ती इच्छा फक्त एक इच्छा न राहता एक कायदा बनते? हे खूप महत्त्वाचं आहे, कारण कायद्याचं बळ मिळाल्यावरच ती इच्छा पूर्ण होऊ शकते. चला ह्याचाच शोध घेऊया. ओके, तर कायदा काय म्हणतो? भारतीय उत्तराधिकार कायद्याचं कलम 3 बघितलं तर त्याची व्याख्या अगदी स्पष्ट आहे. मृत्यूपत्र म्हणजे काय? तर एखाद्या व्यक्तीने आपल्या मालमत्तेबद्दल व्यक्त केलेला कायदेशीर हेतू, जो त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर अंमलात आणायचा असतो. आता हे ऐकायला थोडं जड वाटेल, पण सोप्या भाषेत सांगायचं तर हे इच्छेचे एक कायदेशीर वचन आहे, जे तुम्ही नसताना तुमच्या मालमत्तेचं काय करायचं हे निश्चित करतं. आता आज आपण जे मृत्यूपत्र बघतोय ना, ते काही एका रात्रीत तयार झालेलं नाही. त्याचा एक मोठा रंजक प्रवास आहे, म्हणजे अगदी तोंडी शब्दांपासून ते आजच्या लिखित कायद्यापर्यंत. चला तर हा प्रवास कसा झाला ते पाहूया. कल्पना करा, फार पूर्वीच्या काळी मालमत्ता हस्तांतरित करण्यासाठी कोणताही लिखित कायदा नव्हता. सगळा कारभार चालायचा तो तोंडी शब्दांवर. मग आलं 1860 साल, जेव्हा पहिल्यांदा हिंदू मृत्यूपत्र कायदा आला. हे एक पहिलं पाऊल होतं गोष्टींना औपचारिक रूप देण्याचं. त्यानंतर 1925 मध्ये भारतीय उत्तराधिकार कायद्याने याला आणखीनच पक्क केलं. पण खरी क्रांती घडली ती 1956 मध्ये, जेव्हा हिंदू उत्तराधिकार कायदा आला. या कायद्याने तर सगळंच चित्र बदलून टाकलं. वारसा हक्काची संकल्पनाच मुळापासून बदलली आणि व्यक्तीला आपल्या मालमत्तेवर खरं नियंत्रण मिळालं. तर हा झाला इतिहास. आता वर्तमानात येऊया. समजा आज आपल्याला एक कायदेशीरदृष्ट्या वैध मृत्यूपत्र बनवायचं असेल, तर त्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत? बघा, कायदा इथे अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. फक्त 2च गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, ज्या अजिबात विसरता कामा नयेत. 1. मृत्यूपत्र हे नेहमी लेखी, म्हणजे कागदावर लिहिलेलं पाहिजे, तोंडी नाही चालणार. आणि 2. त्यावर सही करताना कमीत कमी 2 साक्षीदार हजर पाहिजेत. फक्त हजर असून नाही चालणार, तर त्या दोघांनीही त्यावर सही करायला हवी. आणि हो, इथे एक सगळ्यात मोठा गैरसमज दूर करायला हवा. अनेकांना वाटतं की मृत्यूपत्राचं रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी करणं बंधनकारक आहे. पण तसं अजिबात नाही. कायदा म्हणतो की नोंदणी केली नाही तरी सुद्धा ते मृत्यूपत्र 100% वैध मानलं जाईल. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. चला आता येऊया सगळ्यात मोठ्या आणि महत्त्वाच्या प्रश्नाकडे, तो म्हणजे नक्की कोणत्या मालमत्तेचं मृत्यूपत्र करता येतं? कारण सगळा खेळ इथेच आहे. इथेच अनेक कायदेशीर बारकावे दडलेले आहेत, जे समजून घेणं खूप गरजेचं आहे. इथे 1956 साल किती महत्त्वाचं ठरलं हे पुन्हा एकदा समोर येतं. बघा, 1956च्या आधी काय व्हायचं? मिताक्षरा, संयुक्त कुटुंब पद्धतीत जिथे मालमत्तेत जन्मापासूनच हक्क मिळतो, तिथे वडिलांना आपल्या अविभक्त वाट्याचं मृत्यूपत्र करण्याचे अधिकार खूपच कमी होते. म्हणजे वारसा हक्काचा नियम मृत्यूपत्रापेक्षा मोठा होता. पण 1956 नंतर हिंदू उत्तराधिकार कायद्याचा कलम 30ने सगळंच चित्र पालटून टाकलं. आता कोणताही हिंदू व्यक्ती मिताक्षरा कुटुंबातला आपला वाटा, आपला हिस्सा मृत्यूपत्राद्वारे कोणालाही देऊ शकतो. हे वैयक्तिक स्वातंत्र्याच्या दृष्टीने एक प्रचंड मोठं पाऊल होतं, नाही का? अच्छा, आता देणगी म्हणजे गिफ्ट आणि मृत्यूपत्र यातला फरकही स्पष्ट करून घेऊया. खूप सोप्पा आहे. समजा एखाद्याने देणगी दिली तर त्या मालमत्तेचं हस्तांतरण लगेच त्याच क्षणी होतं आणि एकदा दिलं की दिलं, ते परत घेता येत नाही. या उलट मृत्यूपत्र ते कधी लागू होतं तर फक्त करणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जोपर्यंत ती व्यक्ती हयात आहे तोपर्यंत ते मृत्यूपत्र कितीही वेळा बदलता येतं किंवा अगदी रद्दही करता येतं. तर मग कोणत्या मालमत्ता मृत्यूपत्राद्वारे देता येतात? चला एक नजर टाकूया. सगळ्यात आधी स्वतंत्र किंवा स्वकष्टार्जित मालमत्ता. मग डायभाग पद्धतीनुसार असलेला वाटा, जी पद्धत मुख्यत्वे बंगालमध्ये आहे. वडिलांचा वडिलोपार्जित असो किंवा स्वतः कमवलेली असो, त्या सर्व मालमत्तेतील वाटा. जर कुटुंबात कोणी एकमेव सदस्य उरला असेल तर त्याची संपूर्ण मालमत्ता. स्त्रीधन म्हणजे स्त्रीच्या मालकीची मालमत्ता. आणि हो, अविभाज्य मालमत्ता सुद्धा,
पण अट एकच, प्रथेनुसार त्यावर बंदी नसावी. ठीक आहे. आतापर्यंत आपण सरळ गोष्टी पाहिल्या. आता जरा काही हटके, काही असामान्य परिस्थिती बघूया. म्हणजे जर असं झालं तर वाले प्रश्न. हे प्रश्न आपल्याला कायद्याचे बारकावे समजायला खूप मदत करतील. पहिला प्रश्न, अशी व्यक्ती जी अजून जन्मालाच आलेली नाही, समजा एखाद्याचं नातवंड किंवा पणतू, त्याच्या नावे मालमत्ता मृत्यूपत्राने देता येईल का? काय वाटतं? शक्य आहे का हे? आणि ह्याचं उत्तर आहे हो, हे अगदी शक्य आहे. गंमत बघा, सुरुवातीच्या मूळ हिंदू कायद्यात ह्याला परवानगी नव्हती. पण नंतर 20व्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजे 1914, 1916 आणि 1921 मध्ये कायद्यात बदल झाले आणि हा नियम सोपा करण्यात आला. त्यामुळे आता न जन्मलेल्या व्यक्तीच्या नावे मालमत्ता देता येते. आता पुढचा प्रश्न. समजा एक मूर्ती आहे जी अजून अस्तित्वातच नाही. म्हणजे एखाद्याला एक मंदिर बांधायचंय आणि त्यात मूर्तीची स्थापना करायची आहे. तर त्या अजून न बनलेल्या मूर्तीच्या नावे मालमत्ता देता येईल का? काय म्हणतो कायदा? याचंही उत्तर हो असं आहे. पण इथे एक पण आहे, एक अट आहे. थेट त्या अस्तित्वात नसलेल्या मूर्तीच्या नावे मालमत्ता नाही देता येत. पण जर त्या मूर्तीची स्थापना करण्याच्या उद्देशाने आधी एक कायदेशीर ट्रस्ट तयार केला असेल, तर त्या ट्रस्टच्या नावाने दिलेलं मृत्यूपत्र 100% वैध मानलं जातं. तर या सगळ्या प्रवासातून एक गोष्ट स्पष्ट होते. आजच्या काळात मृत्यूपत्र म्हणजे फक्त एक कागद नाही, ती एक प्रचंड मोठी शक्ती आहे. आपला वारसा, आपली निवड ठरवण्याची शक्ती. खरं तर हिंदू मृत्यूपत्राचा हा संपूर्ण प्रवास पाहिला तर ही एका वाढत्या वैयक्तिक स्वातंत्र्याची गोष्ट आहे. जिथे आधी वारसा हक्काचे, कुटुंबाचे नियम सर्वोपरी होते, तिथून आता व्यक्तीच्या स्वतःच्या इच्छेला, निवडीला कायद्याने सर्वोच्च स्थान देण्यापर्यंतचा हा प्रवास आहे. आणि हेच आपल्याला एका मोठ्या विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासमोर आणून उभं करतं. एका बाजूला आहे व्यक्तीच्या अंतिम इच्छेचा कायदेशीर हक्क आणि दुसऱ्या बाजूला आहेत कुटुंबाच्या परंपरा, भावना. मग एक समाज म्हणून या दोन्हीमध्ये समतोल कसा साधला जातो? हा एक असा प्रश्न आहे ज्यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा.